नमस्कार. वन्यजीवांच्या एका अद्भुत सफारीवर तुमचं मनापासून स्वागत आहे. दाट झाडी, धुक्याची चादर आणि दूरवर पसरलेले हे हरणांचे कळप. मी नुकताच भेट देऊन आलोय दक्षिण भारतातील सर्वात प्रसिद्ध आणि विहंगम अशा बांदीपूर राष्ट्रीय उद्यानाला. निलगिरीच्या कुशीत वसलेलं हे जंगल केवळ वाघ किंवा बिबट्यांसाठीच नाही, तर अवाढव्य आशियाई हत्ती आणि रंगीबेरंगी पक्ष्यांसाठी ओळखलं जातं. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घेऊन जाणार आहे बांदीपूरच्या घनदाट जंगलामध्ये, जिथे आपल्याला काय काय बघायला मिळालं आणि माझा सफारीचा अनुभव कसा होता. आणि जर तुम्हाला इथे यायचं असेल तर त्याचं प्लॅनिंग तुम्ही कसं करू शकता, या सगळ्याची मी सविस्तर माहिती देणार आहे. चला तर मग सुरू करूया. बांदीपूर नॅशनल पार्क. बांदीपूर वसलंय कर्नाटकाच्या चामराजनगर जिल्ह्यामध्ये. पश्चिम घाट आणि दख्खनच्या पठाराच्या संगमावर वसलेलं हे एक जंगल. आज जवळपास 874 स्क्वेअर किलोमीटरच्या क्षेत्रफळामध्ये पसरलंय, पण मधुमलईला इन्क्लूड करून संपूर्ण बांदीपूर व्याघ्र राखीव क्षेत्र हे जवळपास 1000 स्क्वेअर किलोमीटरपेक्षा मोठं आहे. या जंगलाचा इतिहासही तितकाच रंजक आहे. 1931 मधील तत्कालीन म्हैसूरच्या संस्थानक महाराजांनी या भागाला वेणुगोपाल वन्यजीव उद्यान म्हणून संरक्षण केलं होतं. त्यानंतर 1973 मध्ये भारत सरकारच्या प्रोजेक्ट टायगर अंतर्गत बांदीपूरची देशातल्या पहिल्या व्याघ्र प्रकल्पांमध्ये निवड झाली. याच वर्षी त्याला राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा देखील मिळाला. 1986 पासून हे जंगल निलगिरी जैवमंडल राखीव क्षेत्राचा भाग आहे. बांदीपूर, नागरहोल, मधुमलाई आणि वायनाड ही सलग जोडलेली जंगलं मिळून आशियातील हत्ती आणि वाघांसाठी सर्वात महत्त्वाच्या अधिवासांपैकी एक तयार करतात. घनदाट सागवान आणि बांबूची जंगलं, मोठी कुरणं आणि इथली समृद्ध जैवविविधता, त्यामुळे इथे वाघ, बिबट्या, शेहत्ती, गवा, रानकुत्री, अस्वल आणि 300हून अधिक पक्षी बघायला मिळू शकतात. बांदीपूरच्या ऑनलाईन पोर्टलवर सफारी बुकिंग करून आपल्याला जाता येतं. आपली बुकिंग रिसीट आपल्याला इथल्या ऑफिसर्सला दाखवायची असते, जी रिसीट पाहून आपल्याला ते बस आणि सीट नंबर अलॉकेट करतात. ही माझी बांदीपूरची पहिली सफारी. जंगलामध्ये जाण्यापूर्वी बराचसा वेळ आपण ह्या रस्त्यांवरनं जात असतो. हा खूप मोठा हायवे ह्या जंगलातनं जातो. जंगलामध्ये एंटर करणार एवढ्यातच आम्हाला हा जंगली कुत्रा, ज्याला ढोल म्हटलं जातं, तो इथे दिसला. मग आम्ही जंगलामध्ये एंट्री करायला सुरुवात केली. पावसामुळे हे जंगल अगदी हिरवंगार झालं होतं. काही वेळाने चितळांचा हा खूप मोठा कळप आम्हाला बघायला मिळाला. आमच्या गाईडच्या सांगण्यानुसार बांदीपूरमध्ये हजारोंच्या संख्येमध्ये चितळ आहेत, जे येणाऱ्या जाणाऱ्या रस्त्यांवरनं किंवा आपल्याला ह्या सगळ्या सफारींमध्ये पूर्ण वेळ बघायला मिळतात. पुढे ह्या हत्तींचं एक छोटंसं कुटुंब दिसलं. दोन्ही मादी हत्ती होत्या. यातली जी आई हत्तीण होती ती सोंड लांब करून दूरदूरचा पालापाचोळा काढून खात होती, तर जे पिल्लू होतं ते तिच्याप्रमाणेच काहीतरी खात होतं आणि मातीबरोबर खेळत होतं. ह्या पिल्लाला माती अंगावरती उडवताना पाहणं हा सुद्धा एक खूप छान एक्सपिरियन्स होता. असं म्हटलं जातं की भारतामध्ये जवळपास 22 ते 25 हजार हत्ती आहेत. हा आकडा इतका मोठा आहे की एकूण आशियाई हत्तींच्या 60% हत्ती हे भारतात बघायला मिळतात. चितळांप्रमाणेच इथे खूप मोठ्या प्रमाणात बघायला मिळाले ते हे मोर. त्याला इकडे तिकडे धावताना बघणं. सध्या त्याचा ब्रीडिंग सीझन चाललाय, त्यामुळे त्याला नाचताना बघणं हे बांदीपूरमध्ये मिळालेले खूप छान अनुभव. बांदीपूरमधल्या जिप्सी आणि बस या दोन्ही कव्हर्ड असतात. कव्हर असलेल्या बस आणि जिप्सीमुळे पावसाचा धोका राहत नाही, पण बर्डिंग सुद्धा अजिबात होत नाही.
तुम्हाला लिटरली वरचं काहीच दिसत नाही, त्यामुळे उडणारे पक्षी दिसणं किंवा स्पॉट करून त्यांचे फोटो काढणं लिटरली इम्पॉसिबल होऊन जातं. तसंच या बसेसचा माझा अनुभव असा आहे की ह्या ब्रेक करताना खूप आवाज करतात. गाडीतले टुरिस्ट जरी शांत राहिले तरी ह्या ब्रेकच्या आवाजामुळेच एखादा प्राणी दुरूनच पळून जाण्याची शक्यता आहे. शेवटी भरपूर फिरल्यानंतर मग आमची ही पहिली सफारी संपली. संध्याकाळच्या दुसऱ्या सफारीमध्ये आम्ही निघालो. पहिल्या सफारीमध्ये जास्त काही दिसलं नव्हतं, त्यामुळे दुसऱ्या सफारीमध्ये जास्त होप्स ठेवून आम्ही चाललो होतो. बांदीपूरचं जंगल हे खूप छोटं जंगल आहे बाकीच्या जंगलांच्या कंपॅरिझनमध्ये, त्यामुळे तुम्हाला सेमच जागांवरनं परत परत फिरवलं जातं. आमची दुसरी सफारी देखील पहिल्या सफारीच्याच ट्रॅकवरनं होती, पण या दुसऱ्या सफारीमध्ये बराच वेळ काहीच दिसलं नाही. एखाद दुसरा मोर समोरनं चालला होता, बाकी सायटिंग बराच वेळ काहीच नव्हतं. मग शेवटी आम्ही पोचलो एका वॉटर होल जवळ. वॉटर होल म्हणजे ह्या जंगली प्राण्यांसाठी पाणी पिण्याची हक्काची जागा. इथे तळाकाठी हे सांबर डिअर दिसले. सांबर डिअर असं म्हटलं जातं की हे वाघाचे आवडते शिकार, कारण ह्यांची दृष्टी थोडी कमी असते, ज्याने वाघाला स्पॉट करणं थोडं कठीण होतं, आणि शरीर खूप मोठं असतं, ज्यामुळे एकदा शिकार केली की वाघाला आठवडाभराचा विचार करावा लागत नाही. काही वेळाने या पाणवठ्यावर 5 ते 6 हत्तींचा एक मोठा कळप आला. हत्तींच्या कुटुंबामध्ये मातृसत्ताक पद्धती असते. नर लहान असेपर्यंत कुटुंबासोबत राहतात, नंतर ते वेगळे राहायला सुरुवात करतात. त्याचप्रमाणे सुळे असणारा हा छोटा नर ह्या कुटुंबासोबत आहे. आमच्या गाईडच्या सांगण्यानुसार ह्याचं वय जवळपास 1 ते 1.5 वर्ष असावं. पाण्यामध्ये हे काही अंतरापर्यंत उतरले सुद्धा. थोड्या वेळ पाण्यामध्ये थांबले, पाणी प्यायले आणि निघून गेले. त्यानंतर आमच्या ड्रायव्हरने आम्हाला भरपूर फिरवलं, पण नवीन काहीच दिसलं नाही. मग आम्ही परतलो. दुसऱ्या दिवशी सकाळी आमची तिसरी सफारी होती. या सफारीच्या सुरुवातीपासूनच आम्हाला खूप जास्त स्पॉटेड डिअर दिसत होते. बऱ्याच ठिकाणी सांबर डिअर सुद्धा दिसले. हिरव्यागार जंगलातनं फिरण्याची मज्जाच वेगळी होती. काही वेळाने आम्ही एका पाणथळ जागेजवळ पोचलो, जिथे आम्हाला हा स्पॉटबिल डक म्हणजेच हळदी कुंकू बदक बघायला मिळालं. हे आपल्याकडचं रेसिडेंट बदक. ह्याच्या चोचीवरच्या पिवळ्या लाल डागामुळे ह्याला हळदी कुंकू बदक म्हणतात. इथे परत ही एक हत्तीण मादी आणि तिचं पिल्लू बघायला मिळालं. कदाचित पहिल्या सफारीत दिसलेले हे दोघंच सेमच असावेत. नंतर पुढे एका ठिकाणी आम्हाला ही घोरपड म्हणजेच मॉनिटर लिझर्ड दिसली. अचानक इथे कळलं की एका ठिकाणी वाघाचं सायटिंग झालंय. मग त्या जंगलातल्या सगळ्या बसेस त्या दिशेने निघाल्या. आम्ही बराच वेळ तिथे थांबून त्या वाघाची वाट बघितली, पण वाघ काही दिसला नाही. मग सफारी संपून आम्ही परत निघालो. बांदीपूरमध्ये जवळच आहे हिमवत गोपाळ स्वामी मंदिर. नंतर आम्ही त्या मंदिरात गेलो होतो. हे मंदिर एका उंच टेकडीवर वसलंय. हे श्रीकृष्णाचं मंदिर असून याची स्थापना 1315 मध्ये चौल राजांनी केल्याचं मानलं जातं. समुद्रसपाटीपासून 1458 मीटरवरती असलेल्या या मंदिरामध्ये वर्षभर दाट धुक्याची चादर असते. म्हणूनच हिमवत म्हणजे धुक्याने वेढलेलं असं म्हटलं जातं. हे मंदिर बांदीपूर व्याघ्र प्रकल्पाच्या अंतर्गतच येतं, त्यामुळे इथे हत्ती, हरिण आणि अन्य वन्यजीवांचा वावर असतो. त्यामुळे इथे प्रायव्हेट व्हेकल न्यायला बंदी आहे. एका स्पेसिफिक पॉईंटपर्यंत तुम्ही यायचं असतं आणि 70 रुपये भरून तुम्हाला इथल्या शासकीय बसने वरपर्यंत जाता येतं. बसने जातानाचा तसंच वरून गेल्यानंतरचा इथला व्ह्यू खूपच सुंदर असतो. जर तुम्ही बांदीपूरला किंवा मधुबनीला जाणार असाल तर हिमवत गोपाल स्वामी मंदिर बिलकुल मिस नका करू. इथे सांगायची एक टिप म्हणजे इथे फोटोग्राफीसाठी कॅमेरा न्यायला बंदी आहे.
त्यामुळे कॅमेराने नेता येत, पण फोन घेऊन जाऊन फोनने तुम्ही फोटो काढू शकता. बांदीपूरच्या सगळ्यात जवळचं गाव गुंडलपेठ. हे गाव प्रसिद्ध आहे इथल्या फुलांच्या शेतीसाठी. असं म्हटलं जातं की दक्षिण भारतातल्या सगळ्या सणांसाठी फुलं ह्या गुंडलपेठ गावातनंच जातात. इथल्या सूर्यफुलाच्या शेतात हा ॲशिप्रिनिया म्हणजेच राखी वटवट्या बसलेला दिसला. त्याचे छान फोटो व्हिडिओ इथे काढता आले. तसंच जवळ हे बायाविवर घरटं बनवताना दिसले. बायाविवर म्हणजे सुगरणच्या मादीचा देखील ह्या सूर्यफुलांच्या शेतामध्ये फोटो काढायला मिळाला. आमचा मुक्काम होता कामत हेरिटेज विलेज रिसॉर्टमध्ये. हे रिसॉर्ट सफारीपासून किंवा इथल्या इतर अट्रॅक्शन्सपासून थोडं दूर आहे, पण सफारीच्या आजूबाजूला बाकी सगळी हॉटेल्स खूप महाग होती. त्या कम्पॅरिझनमध्ये हे आम्हाला थोडं स्वस्तात मिळालं. हा त्यांच्या रूमचा व्हिडिओ. इथलं जेवण आणि इतर ॲम्बियन्स सुद्धा खूप छान होता. सायटिंग झालं नसलं तरी हे जंगल खूप सुंदर आहे. ते पाहायला बांदीपूरला नक्की भेट देऊ शकता. सफारीचं पोर्टल, जिथे राहिलो त्या जागेचं नाव, नंबर, ह्या सगळ्या गोष्टी मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करतोय. नक्की चेक करा. आशा करतो की हा व्हिडिओ आवडला असेल. जर आवडला असेल तर आपल्या फ्रेंड्सबरोबर हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि आणखी असेच व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.